गेली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये. आजचा दिवस अगदी नॉर्मल पण खूप रिलेटेबल असा होता, म्हणूनच तो तुमच्याशी आज शेअर करावासा वाटला. आज माझी तब्येत देखील बरी नाही, पण मी स्टार्ट करत आहे. नेहमीप्रमाणे माझ्या दिवसाची सुरुवात स्वयंपाकघरातूनच झाली. आज मी बेसनाचा पोळा आणि चपाती बनवली. झालं असं की जेवणामध्ये काय बनवायचं तेच कधी-कधी सुचत नाही. तर मी आदल्या दिवशीच विचार केला होता की मी आज बेसनाचं पोळं बनवते. त्यासाठी मी आधी काय केलं, सकाळी उठले ना की लगेच मी बेसन पाण्यामध्ये भिजवून घेतलं होतं. त्यामध्ये कांदा मिरची टाकली, हळद टाकली. हळद टाकणार आहे. आता मीठ टाकते. मीठ गरजेचं आहे. त्यानंतर इथे मी टाकणार आहे हळद. आणि नॉर्मली कसं झालंय की भाजी बनवायला घेतली ना की मेन म्हणजे काय भाजी बनवायची तेच कळत नाही. रोज-रोज आता पालेभाज्या वगैरे देखील खाऊन कंटाळा आला आहे. तर इथे झालं आहे बॅटर तयार आणि अशीच कन्सिस्टन्सी ठेवणार आहे मी. तर इथे मी काय करणार आहे, ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आता तुम्ही म्हणणार याच्यामध्ये कोण टाकतं? तर काय झालं, नाश्त्याला बनवायचं होतं पण नुसता पोळा मस्त छान लागतो तसा, पण मग पोट भरणार नाही. म्हणून मी काय केलं, चला आता नुसतं पोळ्यामध्ये जरा ज्वारीचं पीठ टाकून म्हणजे इथे पोळाचं बॅटर ठेवलं आहे ना, ते फक्त मी पोळे बनवणार आहे मुलांना टिफिनसाठी. कारण यांना असं वेगळं काही भेटलं ना तर ते खात नाहीत. तर हे मिक्स करून घेतलं ज्वारीचं पीठ, त्यात थोडं पाणी टाकून घेते. अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि ते पोळा बनवणार आहे. खूप दिवसानंतर तुमच्याशी ब्लॉग करत आहे शेअर, कारण तब्येत देखील ठीक नाही, प्लस कंटाळा देखील आला होता. कंटाळा म्हणजे कसं की काय टाकू काय नको म्हणून मी थांबलीच होती. म्हटलं जाऊ दे, तसंही शॉर्ट्स सर्वजण बघतात त्यामुळे. तर हा ज्वारीचा पोळा, बेसनाचा पोळा काहीही म्हणू शकता. तर ते मी ठेवला आहे. पलीकडे ठेवला आहे चहा. सकाळी दोघांची सुरुवात अशीच होते, दोघांचं सोबतच आमच्या होतं. तर हा पोळा झाला आहे तर ते त्यांना देणार आहे मी नाश्त्याला. त्यानंतर मग मी चपाती वगैरे करून घेणार आहे. नाश्ता करूनच करणार आहे. म्हणजे सकाळी कसं हे म्हणतात की काही नको करत जाऊ, मी परत येतो तसं, तर तू माझ्यासोबत नाश्ता करून घे. तर आता झाला आहे इथे, तर चहा देखील झाला आहे माझा. आणि म्हणजे सकाळी आपल्याला चहा पिल्याशिवाय तर जमतच नाही. तर ना सकाळी सुरुवात म्हटलं की चहापासूनच. एक दिवशी असं झालं, मी म्हटलं चल कॉफी बनवते आणि पिते, पण मला एवढा डोकं हेडेक होत होतं ना, काय सांगू. त्यानंतर हे केस वगैरे त्यांचे बांधून घेतले. त्यांना केस मी बांधलेलेच आवडतात. आता हे मला फोटो काढायचा होता थंबनेलसाठी आणि हे त्याची माझी धडपड चालू होती. तर चलो असं म्हणून मी केले. नाश्ता वगैरे झाल्यानंतर चपाती करून घेतली. आता बेसनाचा पोळा देखील झाले आहेत, म्हणजे लास्ट तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार होते. तसं तर रेसिपी सर्वांनाच नॉर्मली माहिती आहे, म्हणून मी काय दाखवलं नाही. जेवढं आहे तेवढंच केलं आणि त्यानंतर माझं सगळं झालं आहे जेवण वगैरे. तर इथे ना जेवण झाल्यानंतर मी टिफिन पॅक करून घेणार आहे. घरकाम, मुलांची तयारी, हाऊसवाईफचा दिवस इथूनच सुरू होतो ना. सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक मला स्कूलमध्ये जावं लागलं. वेळ विचार तुला बघू तर काय बोल, काय विचारलं काय तुला? हम्म. अजून तू लाजत होता मग? लाजत होता का मग? चल. चला जाऊ दे, चल. वेळच नव्हता बदलायला, म्हणून मी जशी होते तशीच गेले. मॅक्सी घालूनच स्कूलमध्ये गेले. सुरुवातीला थोडं ऑकवर्ड वाटलं, पण स्वतःला समजावलं आपण जे आहोत तेच नॅचरल आहोत. रश्मी सोनवणे करू शकते तर आपण का नाही, त्या स्टेजवर जाऊ शकते मॅक्सी घालून, तर आपण का नाही. म्हणून मी थोड्या वेळात ते ऑकवर्डनेस निघून गेला आणि मी नॉर्मल झाले. हे बघा चापली कुठला, हे बघा चापली चालताय. आम्ही चाललो डोकरो चिकनला आणायला. ओढली जरा वरती गेली बाबा. दुखी चल, ते काके आलेत. ताई पण आहे. काल घ्यायचंच विसरले पण आज घेतो. आमचा डुग्गू पण निघाला आहे. पोचू त्याने आले भाईला फोन केला का परत हे म्हणतात. तर त्यानंतर मग आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि जाताना असं छोट्या मोठ्या गप्पा मारून जात होतो. छोट्या गप्पा ही दिवस सुंदर करून जातात, नाही का? मम्मी दिसत नाही का?
मम्मी दिसत नाही तुला? आपली नंतर घरी आल्यानंतर मुलांचे मग हेअर कट करायचे होते मला. आणि म्हणजे रोजिष्णूचे एवढे हेअर वाढत नाही, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. पण त्याचं वाढले ना असं कर्ली कर्ली होतात कानाच्या मागे किंवा कुठेही, असं म्हणजे वेगळं दिसतंय. रोजिष्णूचे झाल्यानंतर डुगूचे देखील करून घेतले आणि यांची करामत चालू होती. मग संध्याकाळी मग मी छान असं म्हणजे लहानपणीच्या ह्या नळ्या फ्राय केल्या होत्या, मला खूप आवडतात आणि मी खूप शोधल्या, पण अखेर मला भेटलं. म्हणजे म्हणतात ना, कोणत्याही गोष्टी आपण शोधायचं म्हटलं तर भेटतं. हे करेला, आम्ही करेला म्हणायचो लहानपणी, आम्ही असे कर करून खायचो. तेच मी रोजिष्णूला डोगूला दाखवत होती. इथे मी सिंपल अशी न हळद टाकता मस्त अशी खिचडी बनवून आहे. इथे कांदा आणि मिरची पावडर, मीठ टाकून मस्त असं हे चाट बनवत होतो आम्ही, म्हणजे ह्याचे पप्पांनी बनवतात, मला खूप आवडतं. नंतर हा गरम गरमच मस्त असं खिचडी खाण्यासाठी घेतली. ओपन काय होत नव्हती, तर मग मी ओपन केली अशा प्रकारे. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं आणि दिवस छान संपला. असा माझा नॉर्मल, साधा आणि मनाला जवळचा डेली ब्लॉग. तुम्हालाही असा दिवस अनुभवायला मिळतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. थँक्यू.